तुमने क्यों किया ऐसा? म्हणलं आमचं दिल्लीमध्ये संविधान जाळलं होतं म्हणून आम्ही याचा बदला घेण्यासाठी आलेलो आहे. आम्ही कोणत्या पक्षाला जुडेल नाही, आम्ही कोणत्या संघटनेला जुडेल नाही, पण आम्हाला आमचं संविधानाचं कळ लागली म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. कांताबाई अहिरे आणि शिलाबाई पवार यांनी 2018 मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाच्या आवारातील मनूच्या पुतळ्याला काळं फासलं होतं. मी नाही काही एका महिलेच्या घरी काम करत होते. कमीत कमी माझे 10 ते 15 वर्ष मला तिच्या घरात कामाला पहिल्यापासून मी काम करत होते. मला तिच्याकडनं एवढी अपेक्षा नव्हती का ती मला असं म्हणून का मला म्हणे बघ तुझी घटना जाळली म्हणे. मग त्यावेळेस मी तिला प्रश्न केला का म्हटलं ताई तुम्ही माझी घटना कसं म्हटलं, तुमची का नाही म्हटलं. म्हणलं म्हणजे आम्ही संविधानावर चालणारे लोक म्हणून म्हटल्यात म्हणलं, तसं तुम्ही मनस्फूर्तीवर चालता का म्हटलं, असं मी तिला म्हणले. आरक्षणाला विरोध म्हणून दिल्लीत एका संघटनेनं राज्यघटनेची प्रत जाळल्याचा व्हिडिओ तेव्हा व्हायरल झाला होता. पोलिसांनी त्या प्रकरणी दोघांना अटक केली होती आणि देशभरात त्यावर प्रतिक्रिया उमटत होत्या. कांताबाईंनीही मुलाच्या मदतीनं मनूचा पुतळा असलेलं ठिकाण शोधलं. पैसे उसने घेऊन 2 दिवस रेल्वेनं प्रवास करून त्या शिलाबाईंसह जयपूरला पोहोचल्या आणि थेट राजस्थान हायकोर्ट गाठलं. पण जेव्हा आम्ही वरती चढलो पूर्ण त्याला अर्ध काळं करून सोडलं आणि मी खालून त्याला काळा केलं. शिलाताईला वर चढवलं. सगळं झालं गेले. स्प्रे काही आम्ही फेकले नाही, आमचे हात म्हणजे बाजूलाच ठेवले कारण आम्हाला पंचनामा करायचा होता ना त्याच्यावाला. मग आम्ही संविधान जिंदाबाद म्हणलो, मनुवाद मुर्दाबाद म्हणल्यानंतर RSSचे वकील भरपूर आले. मग त्यानं आल्याबरोबर आम्हाला आमच्यावर हाणमार केली. आम्हाला आधी वकिलांना धुवून काढलं पण आम्ही काहीच नाही म्हणलो त्यांना. या घटनेनंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं होतं. आम्हाला पाणी पण देत नव्हते, चहा पण देत नव्हते, काहीच देत नव्हते. आम्हाला 3 दिवस त्यांना लगातार मारलं आणि उपाशी ठेवलं. 4थ्या दिवशी आमचा कोर्टात नेलं, एन्सार केला आमचा. आम्हाला जेलमध्ये समजा पाणी भाकरी त्या भेटले. पहिली गोष्ट तर म्हटलं मॅडम तुम्ही बी कशावर जगता, तुम्ही बी संविधानाचीच खुर्ची घेऊन हे करतात ना म्हणलं का मनस्फूर्ती चालते म्हटलं इकडं. आमची मागणी अशी म्हटलं हे पुतळे इथून काढावा, दुसरे तुम्ही महापुरुषाचे पुतळे कोणचे बी लावा, आम्हाला काही म्हणणार नाही. 18 दिवसांनी ॲडव्होकेट बाबूलाल यांनी त्यांचा जामीन केला, पण पैसे नसल्यानं आठवडाभर दोघींना घरी येता आलं नाही. त्यांचा संघर्ष अजूनही संपलेला नाही. तिथून मी आले तर माझा पसारा अक्षरशः रोडवर होता. माझे लेकरं छोटे होते तेव्हा बसलेले होते. मला इथं येऊन 1 महिना झालाय. ह्या घरात येऊन ह्या ट्राप्या बघितल्या मालकांना, तो काय म्हटलं हॉटेलवाल्याला जागा दिली. परत मला आता बदल नाही. म्हणजे मला प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक दिवसात क्षणात रूम बदलावं लागतं. शिलाबाई 6 महिने रोजगारासाठी घर सोडून ऊसतोडीचं काम करायला कर्नाटकला जातात. त्यामुळे त्यांच्याशी आमचं बोलणं होऊ शकलं नाही. पण जे केलं ते शिलाताईलाही आवडलं असं कांताबाई आवर्जून नमूद करतात आणि समाजाचाही पाठिंबा मिळत असल्याचं सांगतात. 25 डिसेंबर 2025 रोजीही कांताबाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात मनुस्मृतीचं दहन केलं. तो महिला विरुद्धच बोलतो. मनू म्हणजे महिला विरुद्धच आहे. एकदम खालता देवाचा माणूस. आता सध्या समाजाला समजायला लागलेले. समाज आता पाठीशी आहे आपल्या, कारण संविधान आपल्याला ते पुढे घेऊन जाते. संविधानानं सगळे हक्क आहेत, आपण त्याच्यावरच जगतो. मनूचा हा पुतळा अन्यायाचं प्रतीक असल्याचं आंबेडकरी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तर मनू हा महान कायदेपंडित होता आणि त्यामुळे त्याचा पुतळा राजस्थान हायकोर्टाबाहेर लावण्यात आलाय असा दावा काही संघटनांनी केलाय. हा खटला जयपूर न्यायालयात सुरू आहे.